नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनल लस मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज तुम्हाला आहे ना व्हिडिओला सुरुवात करणे. आज सांगते ते पुण्यामध्ये पाऊस आज सकाळपासून रिमझिम सुरू झालेला आहे आणि मी जस्ट आले स्कूलमधून आले आणि म्हटलं चला मला कलेक्शन दाखवायचं होतं तुम्हाला. माझ्या ब्लाऊजचं मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती. तर माझे ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते कलेक्शन मी दाखवणार आहे. ते नव्या साडीवरचं पण काढले. तर वेलवेटच्या ब्लाऊज पण सुरुवात करू. वेलवेटचे मी वेलवेटचे ब्लाऊज मी याच्यात ठेवलेले आहे. तर इथे पहिलं वेलवेटचं ब्लाऊज. तर हे ना बॉटल ग्रीन कलरचं आहे आणि इतकं सुंदर वाटतं ना. कोणत्याही साडीवर जर हे ब्लाऊज घातलं ना इतकं भारी वाटतं. हे ब्लाऊज इतकं भारी वाटतं ना. हे ब्लाऊज बाहेर अशी घेतलेली आहे आणि मी ना विचार करते इथं थोडंसं ना त्याला लटकन लावून घेईल. पण ह्या टाईपमध्ये आहे ब्लाऊज. इतकं भारी वाटतं ना हे ब्लाऊज, खूप सुंदर. तर हे पहिलं वेलवेटचं ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर सर्वांकडे ब्लॅक ब्लाऊज असतात आपल्याला माहिती आहे. तसंच माझ्याकडे आहे ब्लॅक ब्लाऊज आणि हे पण एवढं सुंदर आहे ना, खूप छान. आणि वेलवेटचे मला ब्लाऊज खूप जास्त आवडतात. तर हे दुसरं ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर ते ग्रीन वेगळं होतं थोडंसं आणि ह्या ग्रीन मध्ये थोडा फरक आहे. पण डिझाईन याच्यात जास्त आहे, याच्यात कमी थोडी. तर हे ग्रीन कलर. आणि याचं आहे टक्स वाला आहे हे, खूप भारी. तसंच एक मोरपंखी कलरचा आहे आणि सेमच आहे, फोटक्स आहे. तर हे ना 4 वेगवेगळे ब्लाऊज आहे माझ्याकडे आणि हे असे कलर आहे. तर हे अशी छान वेगवेगळे ब्लाऊजचं असं कलेक्शन आहे माझ्याकडे आणि इतकं भारी वाटतं. आणि ना क्वालिटी चांगल्या घेतल्या ना तर ब्लाऊज म्हणजे असं ना खराब होत नाही. मग हे नाही का निघून जातो, वेलवेट निघून जातो. पण एकदम क्वालिटी चांगलं आहे बघा. आता बरेच वर्ष झाले जवळजवळ याला, तरी पण अजून तसेच नव्यासारखेच आहे अगदी. तर हे ब्लाऊज आहे वेलवेटची. आता पिंक कलर मध्ये आहे माझ्याकडे. पिंक कलर मध्ये पण कलेक्शन आहे. तर पिंक कलर मधलं पहिलं कलेक्शन दाखवते ब्लाऊजचं. तर इतकं छान मस्त असे बाह्या अशा याच्या इतकं भारी वाटतात आणि इतकं सुंदर दिसतं ना. मागचा गळा असा गोल घेतलेला आहे आणि हे त्याचे लटकन बनवून घेतलेले असे ह्या पद्धतीने. इतके भारी वाटतात ना हे ब्लाऊज. हे ब्लाऊज छान आहे हे. त्याच्यानंतर फ्रिल बाही आहे. तर हे ब्लाऊज इतकं सुंदर दिसतं ना प्लेन साडीवरती. हा मागचा गळा असं इथे घेतलेलं, बटन लावलेलं आहे मागं. त्याच्यानंतर पिंक मध्येच हे एक आहे. हा मागचा गळा आहे आणि गोल गळेच जास्त आहे असे. त्याचे लटकन मोठे लटकन. तर हे आणि हे नवीन आता निघाले ना जे टॉप बघा मुलींचे असतात त्या टाईप मध्ये. वाटतं ना ते शिवलं. हे नवीन आता लेटेस्ट आलेलं आहे. एवढं छान दिसतं नाही ब्लाऊज. आणि त्याची बाही बघा तर थोडेसे पप घेतलेली अशी ते मस्त वाटतं. आणि मी असे फोटक्सचे इन्स्कर्टचे शिवते, कटोरी वगैरे नाही शिवत. आणि इतकं भारी वाटतं ना, एकदम छान दिसतं. तर हे ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर रेडीमेड ब्लाऊज आहे. रेडीमेड ब्लाऊजचं पण खूप सारी कलेक्शन आहे. तर हे ना हे सर्व रेडीमेड आहे. म्हणजे डायरेक्टच घालायचे, त्याला हुक वगैरे काहीच नाही. तर डायरेक्ट आपण घालू शकतो टी शर्ट सारखे. तर हे तसे ब्लाऊज आहे. त्याच्यामध्ये पहिला हे रेड कलरचा आहे. स्ट्रेचेबल असतात त्याच्यामुळे हे बघा ह्या पद्धतीने
तर तुम्ही ना हे असे ब्लाऊज घेऊ शकता. मस्त एकदम पटकन जर आपल्याला इमर्जन्सी असेल ना तर हे ब्लाऊज तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण माझे किती ब्लाऊज आहे तुम्हाला दाखवते. हा एक आहे पहिला, त्याच्यानंतर हा दुसरा आहे, हा पण खूप सुंदर दिसतो. हा दुसरा आहे, त्याच्यानंतर हा तिसरा ब्लाऊज ग्रे कलर तिसरा, त्याच्यानंतर हा ग्रीन मध्ये आहे, हा चौथा रेडीमेड मस्त आता ना हे पण. आणि हा एक घातला मी, हा पाचवा. म्हणजे अशी माझे 5 ब्लाऊज आहे. आणि हे बघा तुम्ही, हा मी घातलेला आहे ब्ल्यू कलरचा. आणि हे रेडीमेड ब्लाऊज आहे माझ्याकडे, हे याचं कलेक्शन. तर असे हे रेडीमेड ब्लाऊज खूप छान वाटतात हे सुद्धा. तर हे बघा वेलवेटच्या ब्लाऊजचं कलेक्शन, पिंक मध्ये कलेक्शन, त्याच्यानंतर रेडीमेडचे हे कलेक्शन. आणि आता माझे त्याच्यानंतर रेड आहे, नेटचं शिवून घेतलं होतं रेडमध्ये. तर हे नेटचं शिवलेलं होतं. आणि ह्याची बाई अशी मस्त छान. त्याच्यानंतर कॉलरचे पण ब्लाऊज आहे. कॉलरचं ब्लाऊज आहे हे, कॉलरचं आवडतं म्हणून मग हे कॉलरचं शिवलेलं आहे. छान पण दिसतं मस्त असं सिंपल साडीवरती हे. आणि तसंच एक ब्लाऊज आहे, प्रिन्स कलरचा आहे. हे ब्लाऊज आहे ना डायरेक्टच घालायचं आहे वरतून. आणि इथं साईडला आहे ना त्याचं चेन आहे, चेन साईडला आहे अटकली ती कधीची. अशी ही साईडला चेन असते ती डायरेक्ट वरतून घालायचं आहे. त्याच्यानंतर एक आहे असं हे ना, याच्यावरती पुतलीचं वर्क आहे. आणि असं प्लेन साडीवर छान दिसतंय तर हे एक ब्लाऊज. त्याच्यानंतर ग्रे मध्ये एक शिवलेला होता. हा एक मागचा गळा असा आहे त्याचा. आणि बरेचसे माझे डब्बा आहे ना अशा मोठ्याच आहे, छोट्या छोट्या नाहीच आहे जास्त, ह्या अशाच आहे मोठ्या. याचा गळा खूप खूप सुंदर दिसतो, जेव्हा घातला ना तर खूप वाटते त्याला. त्याच्यानंतर हा रेडीमेड ब्लाऊज आहे माझा, रेडीमेड. हा रेडीमेड आहे व्हाईट. त्याच्यानंतर ते जे रेडीमेड आहे ना त्या टाईप मध्येच हा एक मोरपंखी आहे. तर हा असा आहे. रेडीमेड आहे हे पण. त्याच्यानंतर हे तर मग सर्व नाही का याच्यातले शिवलेलेच काही रेडीमेड ब्लाऊज. हे यांचं कलेक्शन ह्या कलर मध्ये नाही, हे एवढं कलेक्शन म्हणजे एका कलरचे ना बरे 3-3, 4-4 ब्लाऊज आहे. त्याच्यामध्ये हे पहिलं वालं हे पण खूप छान, पहिलं वालं ब्लाऊज असं ह्या कलर मध्ये. दुसरं तिसरं वाला. आणि याला हे बसवलेले आहेत आपले कप. त्यानंतर हे वाला तर एवढंच ब्लाऊजचं कलेक्शन आहे. तर ह्या टाईपमध्ये हे ब्लाऊज एवढे आहेत. आणि एवढे ब्लाऊजचं एकदम म्हणजे मॅच करू शकते मी. ब्लाऊज एकदम असे वेगवेगळ्या कलरचे घेतलेले आहे, डार्क कलरचे घेतलेले आहे. तर इतके सारे माझे ब्लाऊज आहेत. तर असं आहे माझं हे छानसं ब्लाऊजचं कलेक्शन.
आणि मस्त वाटतं हे सर्व. हे ब्लाऊज ना पिंक कलर मध्ये खूप छान आहे सर्व. आणि हे कलर राहिले ना आपल्याकडे तर खूप साड्यांवर मॅच करू शकतो आपण. ह्या कलर मध्ये खूप साड्यांवर मॅच होतात. त्याच्यानंतर ब्लॅक कलर मध्ये, ग्रीन कलर मध्ये हे कलर ना खूप मॅच होतात. म्हणून मग मी हे कलर घेतलेले. आणि हे व्हाईटला पण खूप छान मॅच होतो. तर ह्या कलरचे असे कलेक्शन पाहिजे आपल्याकडे, वेगवेगळे डिझायनर ब्लाऊज. तर साड्या पण आपण जेव्हा नेसतो ना तेव्हा खूप सुंदर दिसत. असे एवढे ब्लाऊज आहे. मी आता यांना नीट ठेवून देते सर्व. आणि तुमच्याकडे पण असं जर कलेक्शन पाहिजेच, कारण की आपण जर नाही का खूप आपण एकत्र साड्या नाही का आपण घेतो, पण काही काही सिंपल साड्या असतात. तर आपण सर्व याच्यात ब्लाऊज शिवायची, किती ब्लाऊजची फी आता राहते आणि पैसे किती एवढे द्यायचे. म्हणून मग ना असे हे ब्लाऊज ठेवायचे. मी खूप कमी ब्लाऊज शिवते म्हणून आणि मॅच करते. म्हणजे असं ब्लाऊज पण शिवायचे नाही आणि मॅच पण होतात. छान छान ब्लाऊजचे कलेक्शन ठेवायचे. हे आता मी सर्व ठेवून देते. आणि एवढं छान मस्त ना हे ब्लाऊज खूप मी खूप वेअर करते, खूप यूज केले आतापर्यंत. आणि दिसायला पण छान दिसतात. पूजेला वगैरे रेड कलर वगैरे लागतात आपल्याला, म्हणून मग एक रेड पण एखाद्या साडीवर कधी कधी आपल्याला इमर्जन्सी. तर हे कॉलरचं अजून तर खूप ब्लाऊज आहे. अजून एक याच्यामध्ये ब्लाऊज आहे साडी. एक पूर्ण भरलेले ब्लाऊज. बास्केट आहे छोटी, ते पूर्ण ब्लाऊज भरलेली. ती पण ती दाखवायची खूप आहे. एवढीशी ब्लाऊज आहे बापरे. तर इथं पाहिलं तुम्ही ब्लाऊज मी सर्व ठेवून घेतले. त्याच्यामध्ये ना हे बघा, हे असं याच्यात ठेवून घेतलेलं आहे. असं व्यवस्थित राहतात. हे ठेवलं पिंक कलर मध्ये ना, हे बघा ह्या बॉक्स मध्ये ठेवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर वेलवेटचे याच्यात ठेवून घेतलेले आहे या डब्यामध्ये. त्याच्यानंतर ही एक बास्केट भरलेली आहे अजून ब्लाऊजची. तर त्याच्यामध्ये असंच असेच नॉर्मल ब्लाऊज आहे. हे ह्या टाईप मध्ये ब्लॅक मध्ये पण आहेत. असे नॉर्मल शिवलेले आहेत. एवढं काही नाही, ते डिझायनर होते आणि हे नॉर्मल आपले. आता दाखवता आवरून पण घेते. आणि हे पण ब्लॅक मध्ये नेटचं आहे थोडं. हे ब्लॅक मध्ये आणि एकदम हे काठपदरीचं ब्लॅक मध्ये वळून हे ब्लॅक मध्ये नॉर्मल आहे. हे येल्लो असं मस्त छान बाही वगैरे मस्त याची पण छान दिसते. हे त्याच्यानंतर जे पहिले दाखवलं ना हे त्याच्यामध्ये हे त्याच्यानंतर ह्या टाईप मध्ये. त्याच्यानंतर ही आता चोळी नाही का, चोळी जुन्या बायांची, या चोळी टाईप मध्ये. ही ग्रीन मध्ये. खूप कमी ब्लाऊज यूज होतात. हे कलर त्याच्यानंतर हा एक. त्याच्यानंतर हा एक. त्याच्यानंतर हा पिंक मध्ये. त्याच्यानंतर हा. त्याच्यानंतर हा पिंक व्हाईट मध्ये. छोट्या बाईंचे बस अशी ब्लाऊज आहे कलरची. हे माझी ना नॉर्मली ब्लाऊज असे आहे. ही कसं एकदम सिंपल वगैरे साड्या आहेत ना त्याच्यावरती. तर असे हे ब्लाऊज एवढे. तर असे ब्लाऊजचं कलेक्शन आहे माझं एवढं. हे सर्व ब्लाऊजचं कलेक्शन आहे माझं. तर असे ब्लाऊज तुमच्याकडे पण असायलाच हवे वेगवेगळ्या प्रकारचे. तर एवढं मी अशा ब्लाऊज व्यवस्थित ठेवलेले. तुम्ही पाहिलं वेलवेटचे वेगळे,
डिझायनर वेगळे, साईज अजून त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे, नॉर्मल वेगळे, असं सर्व डिवाइड केलेले ना, असं मी कलेक्शन ठेवलेलं आहे छानसं. तर असं हे ब्लाऊज कलेक्शन आहे मस्त छान. आणि कसं हे याच्यात ठेवल्यानंतर कपाट पण ऑर्गनाईज राहते, व्यवस्थित राहतं, त्याच्यामुळे पसारा होत नाही, म्हणून ब्लाऊज असे पण ठेवते आणि मस्त व्यवस्थित कपाटात दिसतात. चला मी तुम्हाला दाखवते कपाटात कशा प्रकारे ठेवते, तर ते पण म्हणजे दिसायला पण छान दिसतात व्यवस्थित. तर ना मी आता इथे बास्केट ठेवून देते, ही बास्केट. तर इथंच पेटीकोट असतात साडीवरची आणि ही बास्केट असं ठेवलं ना आपण, तर म्हणजे कसं काळा असं फक्त असं ओढायचं आणि त्याच्यात आपण ब्लाऊज ठेवू शकतो. त्याच्यामुळे मग मी असं ठेवते आणि पसारा पण नाही होत. त्याच्यानंतर डब्यांमध्ये राहिला ना तर टेन्शन नसतं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं, ते गिफ्ट मिळालं होतं, तर ते हे आहे बॉक्स. तर मस्त आता याच्यात ना मस्त मला ऑर्गनाईज करायचंय, माझ्या वस्तू ठेवणार आहे मी. तर आता ते कसं ठेवायचं ते बघते नंतर, तुम्हाला दाखवेलच. पण इतकं सुंदर आहे ना हे, भारी आहे. टेबलावरती ना आपण काय नाही का ठेवू शकतो, ड्रायफ्रूटच्या बरण्या वगैरे ठेवू शकतो, किंवा असं काही ठेवू शकतो शो म्हणून. मी नंतर ठेवेन, आता सध्या इथं ठेवले. तर बघा असं कपाट ऑर्गनाईज केलेलं आहे आणि अशी मी ब्लाऊज ठेवलेले, म्हणजे जेणेकरून पसारा वगैरे काही होत नाही आणि दिसायला पण छान दिसत. आणि आता माझं कपाट आहे ना खरं म्हणजे एकदम व्यवस्थित ऑर्गनाईज आहे, अजिबात पसारा नाही, काहीच नाही, नाही तर खूप पसारा होऊन जातो. तर असं आहे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच स्नेक नोट मध्ये. तोपर्यंत बाय.